ओळख नाही तुम्हाला तुम्ही नाही म्हणजे मातीचं पत्र होतं बरं काय आहे ना मग हात उजवा लई दुखत होता म्हणून कोणाला तुम्ही सांगता म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही आपल्यासोबत नव्हते इथे काय आता तरी येतो आता भाज्यावरून काय सुटली म्हणून पैसे लागूया माझा भूक लागली म्हणून चंदीच्या घरी गेलो तर एवढंच कळलं म्हणून मग चंदीला नाम्याला घेऊन आलो इकडं हो पण विक्रम कुठे आहे विक्रम तुम्ही ठीक आहे का मी म्हणलं होतं तो माझे तो वाडा शापित आहे म्हणून तुम्ही नाही ऐकलं माझं नाही ते काय नाही तुम्ही चला हे घर माझंच आहे चंदा हा वाडा शापित असला तरी माझाच आहे तुम्ही असं का बोलताय होय चंदा कारण आता मला ती दृष्टी मिळालेली आहे तुम्ही नक्की विक्रमच आहेत ना हो मीच विक्रम या वाड्याची सत्यता ऐकायची आहे तुम्हा लोकांना ऐका मग मंदाकिनी नावाची एक निरागस मुलगी होती पण तिचं निरागसता एका भूताने घडवून आणि मग सुरू झाला तिच्या मानसिकतेचा तिच्या या रोगामुळे तिचे घरचे तिच्याशी बोलणं घालू लागले काही लहानपणी बाली असताना तिच्या आई सावत्राईला काहीच वाटत नसतं तिच्या या रोगामुळे तिला सर्वजण कुरूपतेची शापित देवी म्हणून हिरवू लागले बऱ्याच दिवस तसंच होत गेलं त्यामुळे ती एकटी वागू लागली नंतर काही दिवसांनी तिच्या सावत्र बहिणीचा विवाह ठरला घरामध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण होते सगळेजण आनंदी होते ती म्हणता तुम्ही सुद्धा पण तिच्या या कुरूपतेमुळे तिला या भाड्याच्या तळघरात कुटुंबात टोवून ठेवलाय जसा एखादा भाकरीचा तुकडा एका पुत्राला फेकण्यात येतो ना अगदी तसाच तुकडा तिला तळघरात फेकण्यात येतो कारण तिची शॉपिंग सावली या आनंद विवाह सोहळ्याला पडू द्यायची नव्हती तिने इनामदाराला म्हणजे सोपानराव इनामदार तिच्या वडिलांना विनंती केली तर आम्ही खरंच मूर्ख आहोत तर आमची रहाण्याची व्यवस्था वाड्याच्या बाहेर करून देण्यात येईल कारण इनामदार हा नामवंत दिवाण होता त्याला वाटेल त्याची अभूत चौघाट्यावर येईल म्हणून त्याने तिला नकार दिला कसं आहे वाड्यात त्या बहिणीचा विवाह अगदी हास्य आनंदाने साजरा होत गेला तसाच तिच्या मनात इनामदार घरावरील क्रोध तीव्र वाढत गेला आणि जेव्हा तिला या तळघरात बाहेरून काढण्यात आलं तेव्हा आम्हाला काही भावना मिळणार नाहीये तुमच्यासाठी आम्ही फक्त एक लज्जास्पद आणि घाणेरडे आहोत प्राण्यापेक्षाही आम्ही अतिशुद्ध आहोत तुम्ही सर्वांनी ठरवलंय तर आज आमच्या क्रोधाचा शापही बदलून दाखवा आम्ही शाप देतो या इनामदाराच्या वाड्याला यापुढे या वाड्यात एकही दिवस सोडा आम्ही आनंदाने होऊ देणार नाही आणि जर कुणी प्रयत्नही केला तर ही मंदाकिनी इनामदाराच्या वंशाचा पिढ्या सर्वनाश करेल आम्ही शाप देतो या इनामदाराच्या वाड्याला यापुढे इनामदाराच्या वंशाचा एकही वंश जिवंत राहणार नाही आज ही शापित मंदाकिनी कुरूपतेच्या शापासहित स्वतःला
नव्हती ग गुरु होते ते इनामदाराचे विचार जे जे आजही या लोकांमध्ये आढळतात. शोकांतिका आणखी दुसरं काही. मग त्यो विचित्र तात्याच्या यशात होता तो कोण? माझे बाबा सयाजीराव इनामदार. लहानपणापासून कधी बाबांचं प्रेम नव्हतं मिळालं मला, जे आज आज पहिल्यांदा भोगायला मिळालं. मंदाकिनीच्या क्रोधापासून वाचविण्यासाठी ते विचित्र मामान यांच्या रूपात राहत होते. अगोदर मी त्यांना ओळखू नाही शकलो, पण जेव्हा त्यांना ओळखलं का ते कायमचे मुक्त झाले, तेव्हा ते कायमचे मुक्त झाले. आता 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 फक्त मंदाकिनीची मुक्ती बाकी आहे. ती कशी? प्रेम करतेस माझ्यावर? जीवापेक्षा जास्त. लग्न करशील माझ्याशी? होय. पण तुला गोड आहे, माझ्या विचारांना नाही चंदा. कधी करायचं? आज, आता, या क्षणी, या पवित्र तुळशीच्या साक्षीने, या वाड्यात भडकणाऱ्या अतृप्त पवित्र पितरांच्या समक्षाने, सुखादुखात नेहमी सोबत असणाऱ्या मैत्रीच्या ताकदीने आणि आईबापांची सावली असणाऱ्या विचित्र मामांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी विक्रम सयाजीराव इनामदार आज चंदा हा माझी धर्मपत्नी म्हणून स्वीकारतो. आणि मी तिला कधीच पुरुष ठरवणार नाही याचे वचनही देतो. आणि मंदाकिनीला विनंती करतो आशीर्वाद दे. तुझ्या या शापाचा उच्चार समजून मला आशीर्वाद दे आणि माझा विवाह मान्य कर, कारण मी तुझ्या वंशाचा विवाह माफ कर. या वाड्यात कधीच मृत्यू घडलेला नाही. याची विक्रम मुक्त हो या प्रतिशोधाच्या अग्नीतून. मुक्त हो मंदाकिनी, मुक्त हो मंदाकिनी. विक्रम, तर आता हा वाड्याचा शापेची मुक्ती झाली तर? बरोबर, खरं झालं. विक्रम, माझा एक प्रश्न होता. काय रे? जर ती मंदाकिनी तुझ्या वंशनांची मुलगी, तर त्या नसलेली मी तुझा कोण रे?